श्रावणी बाळा, यो तुझ्या आईचा अनमोल ठेव आहे. शुभू, इतकी वर्ष माझ्या आईबद्दल मला काहीतरी कळावं म्हणून मी प्रयत्न करत होते. आणि आज पहिल्यांदा मला काहीतरी मिळालंय. काय करू काही कळतच नाहीये. मी हे पत्र उघडू की नको? सांगित पाणी बस 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 पाणी पाणी सौरासाठी पाणी घे बाळा. बाळा पाणी घे. हे पत्र माझ्या आईने लिहिलंय. माझ्यासाठी काय लिहिलं असेल याच्यात? मी नाही वाचू शकणार शुभू. मॅडम, आता घाबरायचं नाही. हीच ती वेळ आहे. उघडा पत्र. मला कुठेतरी शांत ठिकाणी मोकळ्या हवेवर जाऊन हे पत्र वाचायचंय. हो, चल, मी आहे तुमच्या सोबत. चल. मागू कसा मी अन मागू कुणा, माझी व्यथाही समजाऊ कुणा. शुभू, उघडून दे ना. मॅडम, तुमच्या आईचं पत्र आहे ते. एका आईनं तिच्या लेकीसाठी दिलेली मायेची शिदोरी आहे ती. तुम्हीच उघडायला पाहिजे. मला नाही जमणार रे. भीती वाटते मला. हात पण थरथरतायत. उघड ना. काही वाचताच येत नाहीये. धूसर झालंय सगळं. मॅडम, कागद कोरा नाहीये. तुमच्या डोळ्यातल्या पाण्यामुळे अक्षरांनी काजळ धरलंय.
वाचणार आहे. मला धीर होत नाहीये. प्रिय श्रावणी, माझं बाळ. बाळा, कशी आहेस तू? मी तुझी आई. आता तू मोठी झाली असशील ना, खूप गोड दिसत असशील, माहितीये मला. बाळा, जेव्हा तू हे पत्र वाचशील तेव्हा मी कदाचित तुझ्यापासून खूप लांब गेले असेल. कदाचित आता आपली कधीच भेट होणार नाही. एक आई म्हणून याची जेव्हा जाणीव होते ना, तेव्हा असं वाटतं की देवाने माझ्यावर एवढा मोठा अन्याय का केला. श्रावणी बाळा, तुला माहितीये तुझं हे श्रावणी नाव मी किती हट्टानं ठेवलं होतं. तुझे बाबा म्हणत होते काळ बदललाय, नाव जरा नवीन पद्धतीचं हवं, पण मी ऐकलं नाही. ज्या दिवशी तू जन्माला आलीस ना, त्या दिवशी बाहेर श्रावणाची रिमझिम सुरू होती. सगळीकडे कसं शांत आणि प्रसन्न वाटत होतं. तुला पहिल्यांदा हातात घेतल्यावर मला असं वाटलं की माझ्या आयुष्यातली सगळी दुःख त्या पावसानं धुवून नेली. तळपत्या उन्हात जसा पावसाचा पहिला थेंब पडावा आणि मनाला शांत करावा, तसं तुझं येणं होतं ग. म्हणून तुझं नाव मी श्रावणी ठेवलं होतं. मला वाटलं होतं तुझं आयुष्यही या नावासारखं कायम हिरवगार आणि पवित्र राहील. पण माझ्या नशिबाने असा काही पासा पलटला की माझ्या श्रावणीच्या नशिबात फक्त वनवावर लागलं. श्रावणी बाळ, तुला माझ्याबद्दल काय काय ऐकायला मिळालं असेल ना, याची कल्पना करू शकते मी. तुझी आई चारित्र्यहीन होती, ती साहेबांना सोडून पळून गेली, जाताना दागिने चोरले, एवढ्याशा जीवाला वारावर सोडून निघून गेली. हे सगळं ऐकून तुला माझी लाज वाटली असेल, राग आला असेल. पण बाळा, तुझी आई शपथ घेऊन सांगते की मी वाईट नाहीये, मी काही चूक केलेलं नाहीये. तू विश्वास ठेव अथवा नको ठेव, पण तुझी आई चुकीची नव्हती, हेच मला तुला सांगायचंय. तुला सोडून जाताना मला खूप यातना झाल्या, कसं सांगू तुला. आणि मी तुला खरं सांगू का, मी खूप काही गमावलंय. तुला सोडून जाताना मला खूप यातना झाल्या. एका गोष्टीची मला आजही खंत वाटते. मी माझ्या बाळाला अंगाई गीत गाऊन झोपू शकले नाही, माझ्या बाळाला भूक लागली तर खाऊ घालू शकले नाही. मला खूप खेळायचं होतं तुझ्यासोबत, तुझे बोबडे बोल ऐकून हरकून जायचं होतं, तुझ्या लुटूपुटूच्या खेळात सामील व्हायचं होतं मला. तू पहिलं पाऊल टाकत असशील तेव्हा तुझा हात धरायला मी नसेल. ही सल मला आतून पोखरत होती. अगं, तुझे पहिले शब्द ऐकण्यासाठी माझे कान आसुसलेले होते ग. तुला शाळेत सोडायला येणं, तुझ्या 2 वेण्या घालणं, तुझ्या सुखात हसणं आणि तू रडलीस की तुला घट्ट कुशीत घेणं, हे सगळं अनुभवायचं भाग्य माझ्या नशिबात नव्हतं.